ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बघत आहोत संपूर्ण शिवलीला अमृत कथासार. आजचा अध्याय 6. सूत सांगतात सोमवार प्रदोषवर व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्याचा उद्धार होतो. आर्यवर्ताचा राजा चित्तवर्मा सत्वशील व पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला सीमंतनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती. सीमंतनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो, पण पत्रिकेनुसार तिला वैद्ययोग होता. पण शिवकृपेने ते टळेल असे सांगितले. सीमंतीने शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती शिवाराधना करू लागली. पुढे तिचा विवाह नेषद राजाचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रागद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यावर ही सीमंतनीची शिवाराधना सुरू होती. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीच गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौका विहारास निघाला. थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडेना. हे ऐकून सीमंतनी शोकाकुल झाली व शोकाकुल अवस्थेतच शिवाराधना करू लागली. इकडे यमुनात बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने राजपुत्र चिंतागंदला त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्ष राजाला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकांसोबत चित्रगदाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने सीमंतनी त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्राला ओळखले. दोघांना एकमेकांची ओळख पटताच सीमंतीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रगदाने आपले राज्य परत मिळवले. सीमंतनीने त्याच्या मातापित्याने अत्यंत आनंदाने सीमंतनीला परत चित्रगदाच्या स्वाधीन केले. उभयांत्यांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्याच प्रभावाने उभयांत्यांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. असे हे सीमंतनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठन करतील त्याचे सौभाग्य वाढेल. दूर केलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी. परमनिष्ठेने अजन्म सोमवार व्रत करावे. अध्याय 6 संपूर्ण. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.